सो हॅलो गाईज, आज मी तुम्हाला शिकवणार आहे साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार. चला या. सगळ्यात पहिले आपण भिजवलेले साबुदाणे घ्यायचे, मग शेंगदाण्याचं कूट, बटाटे सोलून घ्यायचे आणि त्यांना बारीक पीसेसमध्ये कट करायचा, जिरं आणि कापलेली मिरची आणि मीठ. आता मी कढई गरम करत ठेवते. आता आपण फोडणीसाठी तेल गरम करत ठेवूया. आता आपलं तेल थोडंसं मीडियम गरम झालंय. आता आपण फोडणीसाठी घेऊया जिरा. त्याला हातावर असं काढून फोडायचं. चला टाकूया. आता जिरा तळताना आता हिरवी मिरची. आता आपण याला हलवून घेऊ. आता आपण टाकूया थोडंसं मीठ. आता आपण टाकूया बटाटे. आता आपण या बटाट्याला थोडंसं गोल्डन होईपर्यंत तळून घेऊ. आता तुम्ही बघू शकता, आता हे बटाटे थोडेसे गोल्डन झाले आहेत. आता आपण याच्यावर झाकण ठेवून वाफ देऊ. आता आपण बघूया आपले बटाटे किती शिजले. आपले बटाटे आता 50% शिजलेले आहेत. आता आपण त्याच्यात साबुदाणा टाकून मिक्स करू. आता आपण टाकूया याच्यात शेंगदाण्याचं कूट. आता आपण टाकूया 1 चमचा मीठ. आता आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे. मग आता आपण याच्यावर झाकण ठेवून थोडं 5 मिनिटं शिजू द्यायचं. आता आपण जरा खाली खिचडी करपू नये म्हणून घालून घेऊया. चला आता आपण बघूया आपली खिचडी तयार झाली की नाही. आता तुम्ही बघू शकता खिचडीचा रंग थोडासा शायनी झालेला आहे, म्हणजे आपली खिचडी खायला तयार आहे. आता बघू शकता आपली खिचडी खायला तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करा.